नमस्कार. आज आपण एका विशेष स्थळाबद्दल जरा सखोल माहिती घेऊया. शिखर शिंगणापूर. नमस्कार. हो, शिखर शिंगणापूर हे नाव तर अनेकांना माहिती आहे. हो ना. आणि नाव ऐकलं की बहुतेक लोकांना आठवतं ते सिद्ध गुरूंचं तपस्थान, म्हणजे जिथे साधनेला महत्व आहे. अगदी. पण आज आपण काय आहे ना, एका वेगळ्या पैलूवर फोकस करणार आहोत, जो तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे कोणता पैलू? शिवपार्वती विवाहाचं पवित्र स्थळ म्हणून जी ओळख आहे त्याबद्दल बोलूया. हो, अगदी बरोबर. आणि आपण जी माहिती बघणार आहोत ना, ती मुख्यत्वे म्हणजे पारंपरिक श्रद्धा, स्थानिक लोकांच्या समजुती अच्छा. आणि पुराणांमध्ये जे काही उल्लेख आहेत त्यावर आधारलेली आहे. ही त्या स्थळाची एक सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखच आहे म्हणा ना. आणि म्हणूनच हे जास्त रंजक वाटतंय. म्हणजे बघा ना, एका बाजूला इतकी कठोर तपश्चर्या, साधना, आणि दुसरीकडे एवढा मंगल विवाह सोहळा. बरोबर. तर मग या स्थळाचं नेमकं पौराणिक महत्व काय आहे? आणि म्हणजे आजही तिथे गेलं की त्या दिव्य विवाहाची काहीतरी ऊर्जा जाणवते असं का म्हणतात लोक? चला याचा जरा सविस्तर उलगडा करूया. हो, नक्कीच. तर पौराणिक कथा काय सांगते की जेव्हा शिव आणि पार्वतीचा विवाह ठरला तेव्हा सगळे देव, ऋषी, गण कैलास पर्वतावरून एकत्र आले. आता एवढा मोठा सोहळा, त्यासाठी एक पवित्र योग्य जागा हवी होती. साहजिक आहे. तेव्हा मग शिखर शिंगणापूरच्या या उंच डोंगराची निवड झाली आणि इथेच याच भूमीवर तो दिव्य विवाह सोहळा पार पडला, अशी एक दृढ श्रद्धा आहे. अरे वा, हे खूपच म्हणजे वेगळं आहे. म्हणजे जिथे साधू संत अगदी एकांतात येऊन तप करतात, साधना करतात, हो, त्याच ठिकाणी विश्वातला एवढा मोठा मंगल सोहळा झाला. पण मला एक प्रश्न पडतो. तपश्चर्या म्हणजे कसं, थोडं अलिप्त राहणं, वैराग्य, आणि विवाह म्हणजे संसार, बंधन. बरोबर आहे. मग या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी कशा काय इतक्या महत्वाच्या मानल्या जातात? हाच तर या जागेचा गाभा आहे. हे फक्त तपस्वींचं क्षेत्र नाहीये, तर शिवविवाहाच्या मंगल ऊर्जेने भारलेला एक पवित्र ठिकाण आहे. अच्छा. तपश्चर्या म्हणजे आत्मशोध, वैराग्य आहे, आणि विवाह म्हणजे प्रेम, सृजन, एक सामाजिक बांधिलकी आहे. तर इथे या दोन्ही ऊर्जांचा संगम झालाय असं मानलं जातं. म्हणजे त्या एकमेकांना पूरक आहेत, विरोधी नाहीत असं. अगदी हेच यातून सूचित होतं. म्हणूनच कदाचित श्रावण महिन्यात, विशेषतः सोमवारी, इथे भाविकांची प्रचंड गर्दी होते असं ऐकलंय. हो, खूप गर्दी असते. हजारो लोक म्हणे शिवलिंगावर जलाभिषेक करायला येतात. जलाभिषेक म्हणजे पाण्याने किंवा दुधाने स्नान घालतात ना? हो, पाणी, दूध, पंचामृत याने अभिषेक करतात. श्रावणातला तो उत्साह आणि भक्ती इथे अगदी ओसंडून वाहत असते. भक्त आपली श्रद्धा त्यातून व्यक्त करतात. आणि तिथलं शिवलिंग पण खास आहे म्हणतात. हो ना. इथलं शिवलिंग स्वयंभू मानलं जातं. स्वयंभू म्हणजे जे स्वतः प्रकट झालं आहे, कोणी स्थापन केलेलं नाही. अच्छा, म्हणजे त्याचं महत्व अजून जास्त. हो. आणि तिथे गणेश, पार्वती आणि शिव यांची एकत्र पूजा होते, जी त्या विवाह सोहळ्याचं प्रतीकच मानली जाते. हे पण महत्वाचं आहे. आणि मी असंही ऐकलंय की अनेक जोडपी तिथे येतात, म्हणजे सुखी संसारासाठी प्रार्थना करायला. हो, ही श्रद्धा खूप खोलवर रुजलेली आहे, कारण या जागेची ऊर्जा थेट वैवाहिक सुखाशी जोडली गेली आहे. ते फक्त एक धार्मिक स्थळ नाही राहिलंय, तर नात्यांसाठी आशीर्वाद घेण्याचं ठिकाण झालंय. बरोबर. आणि यामागे एक मोठा आध्यात्मिक अर्थ पण आहे. शिव म्हणजे काय? वैराग्य, योग, चेतना. आणि पार्वती म्हणजे प्रेम, श्रद्धा, भक्ती, प्रकृती म्हणजे ऊर्जा. हो. तर यांचा विवाह म्हणजे फक्त दोन देवतांचं मिलन नाहीये, ते आहे शिवशक्तीचं ऐक्य, आत्मा आणि ऊर्जा, किंवा म्हणा चेतना आणि प्रकृती यांचं एकरूप होणं. वा, म्हणजे या मोठ्या चित्रात पाहिलं तर शिखर शिंगणापूरचं महत्व अजूनच जास्त वाटतं. याचा अर्थ असा की हे स्थळ आपल्याला शिकवतं की वैराग्य आणि संसार हे विरोधी नाहीत, तर एकाच ऊर्जेची दोन रूपं आहेत. हेच खरं शिवशक्तीचं ऐक्य. म्हणजे हे फक्त एक डोंगर किंवा मंदिर नाही राहिलं, तर एका मोठ्या वैश्विक तत्वाचं प्रतीक बनलंय. अगदी बरोबर. आणि ती सकारात्मक मंगलमय ऊर्जा आजही त्या स्थली अनुभवता येते, अशी भक्तांची श्रद्धा आहे, विश्वास आहे. त्यामुळे शिखर शिंगणापूर हे एकाच वेळी गहन तपश्चर्येचं आणि दिव्य विवाहाच्या उत्सवाचं प्रतीक ठरतं. दोन्ही मिळून जीवनाची एक प्रकारची परिपूर्णता दर्शवतात. खरंच आज या स्थळाकडे बघण्याचा एक अगदी नवीनच दृष्टिकोन मिळाला. आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर. कोणता? की कशा प्रकारे या पौराणिक कथा, लोकांची श्रद्धा
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, या सगळ्या गोष्टी मिळून एका साध्या भौगोलिक जागेचं रूपांतर एका खास पवित्र स्थळात कसं करतात? हो, हा विचार करण्यासारखा आहे. यावर नक्कीच विचार करता येईल.